नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी आंतरराज्य दुचाकी चोरी टोळीचा पर्दाफाश केला। 2 आरोपी अटक करण्यात आले असून 3 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या जात आहेत। दुचाकी चोरी करणारी आंतरराज्य टोळी नागपुरातील सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अभिलाष राय आणि आशिष मसीह या 2 आरोपींना अटक केली आहे। बाईक चोरांकडून 3 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या 3 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। आशिष मसीह हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे। त्याच्या विरोधात आधीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत। दोघांनी चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली। एका दुचाकीतील जीपीएस प्रणालीच्या सहाय्याने पोलिसांनी दोघांचा शोध लावला। दोन्ही बाईक चोरांना मध्य प्रदेशातील शिवणीमध्ये अटक करण्यात आली असे पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत यांनी सांगितले। सीसीटीव्हीच्या आधारे आमची टीम पीएसआय सोनवणे त्यांच्या टीमसह त्यांनी ते शोध घेतला आणि त्यातलं ते आरोपीचं त्यांनी तपास केल्यानंतर माहिती मिळाली की ते सदरील आरोपी हे एमपीचे आहेत। इथून टीम आपली तिकडे जाऊन त्यांनी ताब्यात घेतलंय, त्याच्याकडे सखोल चौकशी केली। तर आतापर्यंत 3 वाहन एकूण किंमत 3,10,000 रुपये असं त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आलेलं आहे। आता सध्या ते पोलीस कोठडीत आहेत आणि अधिक तपास सुरू आहे। आणि हे जे एक रॅकेट आहे की इथून वाहन चोरणे सीताबर्डी मार्केटमधून आणि एमपी मध्ये ते चोरून घेऊन जाणे, त्याच्या पाठीमागे आता बरेचसे त्यांचे वाहन जे चोरले असतील ते तपासामध्ये त्यांच्याकडून आता शोध घेणं सुरू आहे। हे 2 आरोपी पकडलेले आहेत, दोघे एमपीचे राहणार आहेत। एकाचं नाव अभिलाष राय आहे, दुसरा आशिष मसीह म्हणून आहे। तर यांच्यामध्ये आणखी काही लोक सहभागी असण्याची शक्यता आहे आणि हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत। यांनी यापूर्वी सुद्धा गुन्हे केले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अधिक सखोल तपास करीत आहोत। तपासातून आणखी याचे कोण साथीदार आहेत हे आपल्याला निष्पन्न करता येईल।